28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा, पावे जीवलगा, जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा। हात जोडा। कुंडलिका गवर्देव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। रामकृष्ण हरी आल्यानो संसारात जावे पंढरपुरा, दिनाचा सोहळा पांडुरंग। आज आपल्या या माऊली प्रतिष्ठानतर्फे आपण प्रतिष्ठाना दिंडी प्रतिष्ठानगरमध्ये आपल्या मंडळातर्फे काढत आहे। मराठी आमची माय माऊली आणि या मराठी माय माऊलीच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो। मराठी ही महाराष्ट्राची शान आहे, मराठी ही सर्व देवळांची शान आहे, पंढरपुरांची शान आहे, मुंबईची शान। आणि या माय माऊलीला जागरूक ठेवण्यासाठी साक्षात विठ्ठलाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे। एका कोपऱ्यामध्ये रुक्मिणी कठेवरी हात ठेवून वाट पाहत आहे भक्तजनांची, एका ठिकाणी विठ्ठल उभा आहे साक्षात नेत्रांच्या पाकळ्या उडून आशीर्वाद देणार। ही माय माऊली सदैव जागृत राहावी, भक्तजनांनी विठ्ठलाच्या रूपात सर्व देवदेवतांची पूजा करावी, पण कोणत्याही व्यसनाच्या मागे राहू नये ही आम्ही तुम्हाला सदिच्छा देत आहोत। भक्तजन आयुष्याच्या जीवनाची वाटचाल साकार करतो ही भक्तिभावाने करतो, आणि भक्ती ही खरी जनसेवा आहे, विठ्ठलाची जनसेवा, तुमची जनसेवा, जनतेची जनसेवा, आणि हीच खरी ईश्वर सेवा आहे। म्हणून विठ्ठलाला साखडे घालूया। पुंडलिका वरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। कोळी समाज आणि आगरी समाज जेवढा एक विरेला जातो त्याच पद्धतीने आगरी समाज आवर्जून वारकरी संप्रदायामध्ये सामील होतो, आणि मला अतिशय आनंद होतो की मी त्या जिल्ह्यातला असून मी स्वतः परीक्षण केलेलं आहे, मी पाहिलेलं आहे की खरोखरच आपलं कारण या वेळेला सगळं मच्छीमारी बंद असते, याला आपला आगरी समाज कोळी समाजाला ह्यांचा पूरक धंदा असल्याने त्यांना याच्यातून भरपूर वाव भेटतो, आणि हा आगरी समाज जास्तीत जास्त आता या वारकरी संप्रदायाच्या मागे आहे। आणि मला एवढं सांगावं लागतं की पहिल्यापेक्षा दिवसेंदिवस ही संख्या वाढत जाते, आणि खरोखर सत्संग वारकरी संप्रदायाचा आज खूपच प्रसार होतोय। खरोखर या रायगडकरांचे सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, आणि आगरी समाजाचं खरोखरच अभिनंदन करतो, कारण ज्या समाजाला आपण अशिक्षित आणि कमी शिकलेला किंवा काही चालीरीती नसलेला असा फार पूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये आपण मानत होतो, त्या आता राहिलेली नाही। आता ह्या समाजाचे सुद्धा चांगल्या हुद्द्यावर लोक गेलेले हे पाहून खरोखरच आनंद होतो, आणि मला अभिमान आहे की मी रायगड जिल्ह्यातला असून मला हे सगळं माहिती आहे। धन्यवाद। अशीच तुमची प्रगती हो ही विठ्ठलचरणी प्रार्थना। आपण स्वतंत्र होण्यापूर्वी इंग्रजांच्या काळातसुद्धा तिथला तहसीलदार किंवा मामलेदार ही पूजा करत होता, परंतु 1970ला ज्या वेळेला महादुष्काळाला त्यावेळेला आपण विठ्ठलाची पूजा बंद केली होती महाराष्ट्राने। साधुसंतांची भूमी असल्या ठिकाणी हा अचानक प्रकार घडला, आणि 70-71चा हा फार मोठा दुष्काळ पडला। त्यावेळेला वसंतराव नाईक हे विठ्ठलाला शरण गेले आणि सांगितले की यापुढे तुझी आषाढी वारीची पूजा ह्या राज्याचा मुख्यमंत्री जो प्रमुख आहे तो तुझी सपत्नीक पूजा करेल। अशा प्रकारे ही पूजा चालू झाली। मधल्या काळामध्ये 1980 साली अंतुले आले, पण अंतुले हे हिंदू रिवाजाचे नसल्या कारणाने त्यांनी
थोडी माघार घेऊन रजनीताई पाटील यांना, त्या महसूल मंत्री होत्या, त्यांना पूजेचा मान दिला आणि आजपर्यंत मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पूजा होते. त्यानंतर 1995ला युतीचं सरकार म्हणजे शिवसेना BJPचं सरकार आलं, त्यावेळेला उपमुख्यमंत्री हे पद तयार झालं आणि गोपीनाथ मुंडे, माननीय गोपीनाथ मुंडे यांनी विठ्ठलाची पूजा उपमुख्यमंत्री म्हणून कार्तिकी एकादशीला केली. तिथपासून हे 2 मान मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला दिले जातात. आणि त्यावेळेला आपल्या राज्याचा मुख्यमंत्री हा सर्वांच्या वतीने, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच्या वतीने देवाला साकडे घालत असतो की देवा रे बाबा या राज्यामध्ये दुष्काळ नको पडू दे, तू बळीराजाच्या मागे उभा राहा, जेणेकरून या राज्याची भरभराट होईल, अन्नधान्यामध्ये हा राज्य सगळ्यात अग्रेसर राहील. आणि खरोखरच विठ्ठलाची एवढी कृपा आहे की 1970 नंतर ह्या राज्यात आजपर्यंत दुष्काळ झालेला नाही. धन्यवाद. आणि विठोबाच्या समोर एक 4 ओळीचं गीत सादर करतो. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, पार्वती चंद्रभागेच्या काठी नाव मांडला, पार्वती चंद्रभागेच्या काठी नाव मांडला, आट्या पाट्या आणि पुऱ्या पाट्या गाव या विठूचा या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. नमस्कार मित्र हो, रामकृष्ण हरी. खरोखरच आज सुंदर असा कार्यक्रम आपला सुरू आहे. देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपण दिंडी काढणार आहोत आणि आपले छोटे विठुराया बालक रूपामध्ये आज आपल्या बरोबर आहेत. तर खरोखरच आज आनंदाचा क्षण आहे आणि माऊली प्रतिष्ठानच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकारिणीने, सदस्यांनी, हितचिंतकांनी छान 2 शब्दामध्ये विश्लेषण केलं. आणि त्यात खास करून अगदी गौरवाने मी सांगेन की पाटील साहेबांनी सुद्धा जे श्लोकचे पिताश्री आहेत, आपल्या बालक विठुरायाचे पिताश्री सन्माननीय पाटील साहेब, खरोखर आपण देखील छान शब्दामध्ये वर्णन केलं. खरोखरच तुमचं कौतुक. धन्यवाद. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली प्रतिष्ठान. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल 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 ओम विठ्ठला, ज्ञानोबाने तुकाराम हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 सरळ पकडा. मराठी भाषा आणि भारतीय संस्कृती आता कशा पद्धतीने राहिली पाहिजे, मला ह्याच्याबद्दल 2 शब्द बोलायला सांगा. आपण बघत आहात या प्रतिष्ठानगरमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती हे जपण्याचं काम आमचे सर्व या ठिकाणी स्थानिक नागरिक आणि आमचे खास करून हे सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी करत आहेत. आज आषाढी एकादशी निमित्त आमच्या विठुरायाची आज या ठिकाणी आपली दिंडी आम्ही या ठिकाणी सगळे काढलेली आहे सगळ्यांनी ज्येष्ठांनी. आणि मलाही आनंद होतो त्या दिंडीमध्ये मी सामील झालो आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि हा विठुरायाला मी प्रार्थना करेल या पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुख शांती समृद्धी येत राहो ही प्रार्थना करेल. धन्यवाद.
ठेव श्लोक तिथेच ठेवतो. थांब थांब पकड. मला एक ठेवा ते हातात गाल वाजवायचे. ठेव श्लोक तिथेच विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. आणि या प्रतिष्ठानला आपले सेवक, जनसेवा हीच तर खरी ईश्वर सेवा या माध्यमातून एक पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष लक्षवेधक ज्ञानसूर्य ज्यांचा नेहमीच सहवास आपल्यामध्ये असतो, असे जनकल्याणाची भावना ज्यांच्या अंतःकरणामध्ये, अशी व्यक्ती लोकांच्या हृदयावरती राज्य करू शकते. पण माझा ज्येष्ठ नागरिक कशा पद्धतीने चालेल, माझ्या विभागातील समस्या कशा दूर करू, पण आपल्या पाठीशी एक सेवक म्हणून आपल्यासाठी हे सदैव तत्पर उभे आहेत. परमेश्वराने जनसेवा करण्यासाठी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उदंड आयुष्य द्यावे अशी सदिच्छा विठ्ठलाकडे प्राप्त करतो. जनकल्याणाची भावना ज्यांच्या अंतःकरणामध्ये, हे जे विद्यापीठ सापलेले आहेत अधिकारी वर्ग, यांचं एकच मन की कमविलेली नाते आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येते ती व्यक्ती आयुष्यात केव्हाच हरणार नाही. विठ्ठलाने आपल्या सुंदर अशा कमळांसारख्या नेत्रांच्या पाकळ्या उडून आनंदाच्या आशीर्वाद या पोलीस स्टेशनच्या सहकार्याला दिलेले आहे. धन्यवाद.
रामकृष्ण हरी माऊली. आज आपण सर्वजण माऊली प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिक कट्टा या शुभप्रसंगी आजचा दिवस आषाढी एकादशी हा आपल्या हिंदू संस्कृतीचा माऊलींचा फार मोलाचा क्षण असतो आणि या दिवशी सर्वजण जाती धर्म विसरून या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. शकून गे माये सांगता है पहिल तो गे काऊ कोकताये उड उड रे खाऊ तुझे सोने मडविन पाहू उड उड रे खाऊ तुझे सोने मडविन पाहू पाहुणे पंढरी राहू घरात येती पहिल तो गे खाऊ कोकताये शकून गे माये सांगता है पहिल तो गे खाऊ कोकताये दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी वापरी तयाची कोडी सांग वेगी दुधे भरुनी वाटी लावीन तुझे ओठी दुधे भरुनी वाटी लावीन तुझे ओठी सत्य सांग ओठी विधू येईल का रे पहिल तो गे खाऊ कोकताये शकून गे माये सांगता है पहिल तो गे काऊ कोकताये. पंढरनाथ भगवान की जय, माऊलीच्या की जय. विठ्ठल 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 विठ्ठल